काय जरी गेलं काय करणार शाळेतले पोरं बिरं जाण्याची की आहे का नाही आहे ना मग तीच नाही ना अशी काय पोरं आहे तुझ्यासोबत काय घडते तुझ्यासोबत काय घडते शेवटी आता हे किती रिंग तर झाली ना मग त्या कोणाला आता त्याला आधारच राहिला एखादा तरी ना किंवा लोक असतात हा आक्रोश आहे 2 दिवसांपूर्वी शिक्रापूर चाकण महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वडील आणि 2 चिमुरड्यांच्या नातेवाईकांचा। शिक्रापूर चाकण महामार्गावर स्थानिक लोकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा। गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावर विचित्र अपघात होत आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। आम्ही बरेच दिवसापासून ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही ह्या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करत आहोत। हा रस्ता नसून एक मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे। हा रस्ता नसून एक मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे आणि त्याबद्दल ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार केलेले सगळ्या अशा क्रिया करून सुद्धा त्यामध्ये कुठलाही निष्कर्ष आज निघालेला नाहीये। गेल्याच महिन्यात पिंपळे जगताप येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावरून गीतांजली हॉटेलमधून अश्विनी सासवडे या त्यांच्या मुलाला सोबत घेऊन दुचाकीवरून शिक्रापूर बाजूकडे जात होत्या। यावेळी शिक्रापूर बाजूने भरधाव वेगाने आलेली बुलेरो वाहनाची अश्विनी यांच्या दुचाकीला धडक बसली। दरम्यान समोरील वाहन भरधाव वेगाने आपल्याकडे येतंय हे समजताच पाठीमागे बसलेल्या रुद्रने दुचाकीवरून उडी मारली। भरधाव बुलेरोची अश्विनी यांच्या दुचाकीला धडक बसली आणि या धडकेमध्ये अश्विनी यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला। यावेळी बुलेरो चालक वाहन सोडून पळून गेला, पण उपचारादरम्यानच्या अश्विनी सासवडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेनंतर पिंपळे जगताप आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त होते। ही घटना ताजी आहे, परंतु 1-1.5 महिन्यापूर्वी आमची मैत्रीण अश्विनी सासवडे हिचा देखील अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला। तिचं एक लहान लेकरू आहे, ते आज आईपासून वंचित झालेलं आहे। तसंच कालची ही चिमुकली आईपासून दूर गेली। आता अपघाताला जबाबदार कोण? जो निष्पाप जीव गेला त्याची भरपाई करणार कोण? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारतायत। सरकारचा जाहीर निषेध असो, चाकण शिक्रापूर हायवे रस्ता रुंदीकरण शिक्रापूर चाकण महामार्गावर अपघातात वडील आणि 2 चिमुरड्यांचा जागीच मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेने पिंपळे जगताप ग्रामस्थ या अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून शांततेने रास्ता रोको केलाय। चाकण महामार्गावर अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय। 2 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात वडिलांसह 2 लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना एवढी धक्कादायक होती, सदर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पिंपळे जगताप येथील ग्रामस्थांनी चाकण शिक्रापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं। या घटनेची गंभीरता बघता आणि अपघातात मृत झालेल्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी शिरूर तालुक्याचे माजी आमदार अशोक बापू पवार यांनी अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय। घटनेची योग्य ती कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या। खेडकर कुटुंबांना भेट दिली, जो दुर्दैवी अपघात परवा झाला त्यांना भेट देऊन शेवटी हे दुःख फार मोठे ते भेटून आणि करून काही होणार नाही, पण ह्या रस्त्याचे काय सुधार असतील
त्या सुधार करण्यासाठी आदरणीय या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब असतील, आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असतील, यांच्याकडे हा विषय निश्चितपणे मी मांडण्याची गरज आहे. तिथं छोटे का होईना स्पीड ब्रेकर, फलक किंवा दिवे किंवा काही ठिकाणी डिव्हायडर याची अत्यंत गरज आहे. ती शासनाने खरं म्हणजे ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई करणं उचित आहे. कारण निष्पाप बळी जाणं हे तुमच्या आमच्या दृष्टीनं अत्यंत दुःखद अशी घटना आहे. भीषण अपघातामध्ये वडिलांसह दोन्ही लहान मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. हा अपघात एवढा भीषण होता की पाहिल्यानंतर मन हेलावून गेलं. सदर कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी आमदार माऊली आबा कटके आणि आजी माजी सर्व सहकारी पदाधिकारी यांनी अपघातग्रस्त झालेल्या नातेवाईकांची भेट घेतली. ही घटना अतिशय वेदनादायक असून रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत जे करणं शक्य आहे ते आमदार म्हणून सर्वस्व पणाला लावून अपघात थांबवण्यासाठी प्रयत्न करीन आणि अपघातग्रस्त कुटुंबाला सरकारकडून लवकरात लवकर आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी देखील प्रयत्न करीन असा विश्वास माध्यमांशी बोलताना आमदार माऊली आबा कटके यांनी व्यक्त केलाय. गणेश खेडकर आणि त्यांच्या 2 मुलांना असं एकदम अपघाती आपल्यातून जावं लागलं. खरं तर अतिशय वेदनादायक ही घटना या ठिकाणी घडली. मी सर्वप्रथम शिरूर हवेलीतील मायबाप जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु भविष्यामध्ये अशा घटना घडू नये याच्यासाठी उपाययोजना खऱ्या अर्थानं राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या पाहिजे. जो आता पाठीमागचा ग्रामस्थांना सगळ्यांना विचारात घेऊन जो भोवळचा पाठीमागचा आणि पिपळे जगतापचा जो रस्ता आहे तो रस्ता देखील आपण आता लवकरच त्या संदर्भामध्ये निधीची उपलब्धता करून PMRDच्या माध्यमातून त्या रस्त्याचं काम देखील आपण तशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावू. जे काही आता हा जो मेन रस्ता या ठिकाणी हायवे आहे त्याच्यावर डिवायडर नाही आहेत किंवा त्या रस्त्याचं रुंदीकरण होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, परंतु कधी तो झाला नाहीये. आता हा हायवे असल्यामुळे त्या संबंधित अधिकारी आणि संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा करून या रुंदीकरणाचा प्रस्ताव देखील आपण लवकर त्यांच्याकडे सादर करू आणि आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये ज्या उपाययोजना करता येतील मग त्या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून असेल किंवा RTOच्या माध्यमातून असतील किंवा रोडचे जे PWD किंवा बांधकाम खात्याच्या मार्गदर्शक यांच्या अधीर्याखाली असतील, संबंधित काही ठिकाणी डिवायडर आहेत, सोबत काही जी लहान मुलं आहेत जी शाळेमध्ये जातात सकाळची, तर त्या टायमाला RTO असतील किंवा पोलीस खात्याकडनं काही मनुष्य त्या ठिकाणी वाढवता येतील का, काय मनुष्यबळ वाढवता येईल का, काय अशा संदर्भामध्ये जे काही उपाययोजना येतील भविष्यामध्ये, इथं फ्लायओव्हरची जे काही असेल किंवा इथे एखादा पूल झाला पाहिजे, अशा पद्धतीच्या योजना भविष्यकाळात राज्य शासनाच्या निर्देशनात आणून करू या ठिकाणी.